नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गरमीच्या दिवसात झटपट होण्यासाठी एक नाश्ता दाखवणार आहे। रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि मीडियम आकाराचे 2 बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत। तर ह्यांना काय करणार आहे, मी असं खिसून घेणार आहे। हाताने जरी फोडून घेतले तरी चालतील, पण मी खिसून घेणार आहे म्हणजे एकजीव होईल। दोन्ही बटाटे बघा मी खिसून घेतलेले आहेत, सेम आकाराचे घेतले ते 2 बटाटे। जास्त जर पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता। मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक असा मी कापून घेतलेला आहे। चॉपर असेल तर चॉपरला जरी करून घेतला तरी पण तुम्ही चालू शकते। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 1 टोमॅटो, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे। आवडत असेल तर जास्त टाका, नाही तर थोडीशी कमी टाकली तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची एकच आहे बरं का, मी कुटून घेतलेली आहे। तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। आणि मिरची जी घेतलेली आहे ना ती पोपटी कलरची घेतलेली आहे। त्यात आपल्याला लाल मिरची पावडर वापरायची आहे म्हणून मी ती थोडीशी कमीच घेतलेली आहे। 1 चमचा जिरे धने पावडर, ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। 1 चमचा मिरची पावडर, कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। ह्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। ह्या चमच्याच्या प्रमाणे बघा मी पीठ घेतलेलं आहे 3 ते 3.5 चमचे, आणि वाटीच्या प्रमाणे जर अशी वाटी तुमच्याकडे असेल ना तर अर्धी वाटी घेतलेलं आहे, हे पण आपण टाकून घेऊया। आणि सेम मापानं हे मी घेतलेलं आहे चण्याच्या डाळीचं पीठ। आता पहिलं काय करूया माहिती आहे का, हे मिक्स करून घेऊया आपण। मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जे पहिलं पीठ टाकलं होतं ना ते गव्हाचं पीठ होतं, आणि दुसरं टाकलं होतं ते पीठ होतं बेसन पीठ। आणि सेम मापाचं पीठ घ्यायचं बरं का, दोन्ही पण सेम मापात। अर्धी वाटी घेतलं तरी चालते, किंवा चमच्याच्या मापानं 4-4 चमचे जरी घेतलं तर चालेल। जेवढा नाश्ता तुम्हाला जास्त लागेल तसं जास्त घेऊ शकता साहित्य। आपल्याला ह्याला टाकायचं थोडंसं पाणी। वाटीच्या प्रमाणे जर सांगितलं ना तर अर्धी वाटी पाणी टाकायचं बरं का, त्यापेक्षा जास्त नाही। आणि असं मिक्स करत करत टाकायचं, एकदम टाकू नका। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडी हवं असेल तर मेथीची भाजी तुम्ही बारीक कापून टाकू शकता, पालक बारीक कापून टाकू शकता, लाल माठ असतात ना मुलं खात नाही ते, तो पण ह्याच्यामध्ये बारीक कापून टाकू शकता। कोबी पण थोडासा तुम्ही खिसून ह्याच्यामध्ये टाकू शकता। तवा मी गरम करत ठेवलेला आहे, हा तवा आहे लोखंडाचा। त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकून घेते पहिलं, आणि चांगलं गरम होऊन देऊया। तेल बघा मी टाकून घेतलेलं आहे, आता ह्याच्यावर आपण टाकून घेऊया। आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे टाकू शकता, अशा पद्धतीने टाकायचं। असं थापून घ्यायचं थोडेसे, नाहीतर असं ह्याचा हात घ्यायचा, पाण्याचा हात घ्यायचा। गॅस आहे आपला मीडियम बरं का, तो काय अशा पद्धतीमध्ये हातानं जरी केलं तरी चालेल, किंवा चमच्यानं जर नसेल येत करायला तर चिकट असतं ना तर हातावर येतं तसंच ते। तर मग हे अशा पद्धतीनं पण तुम्ही करू शकता बघा। थोडं पाण्याचा हात घ्यायचा, जास्त घ्यायचा नाही। खूप चविष्ट लागतात बरं का, आणि कोणत्या पण चटणीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता। तर अशा पद्धतीचे मी बाकीचे पण हे साईडनं करून घेते बघा। मस्त असं होतं तर। आणि जर तुम्हाला जर असे छोटे छोटे नसेल करायचे ना तर एकच मोठं केला तरी पण तुम्ही चालू शकता बरं का असे। पण जास्त जाड करू नका, भाजले पाहिजेत। आता गॅस मिडियमच आहे, आणि 1 मिनिटभर असं ठेवूया, नंतर आपण पलटी करून घेऊया। आता हे जे आपण पहिलं ठेवलं होतं ना हे पलटी करून घेऊया बघा। मस्त असं भाजलं गेलेलं आहे अशा पद्धतीने। कुठल्या पण चटणीवर टोमॅटो सॉसवर तुम्ही हे खाऊ शकता। तर गॅस मिडियमच आहे, मिडियम गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचे। आता हे बघूया आपण पहिले पलटी करून बघा। मस्त असे भाजले गेलेले आहेत हे बघा। असं थोडंसं वाटलं तर दाबून घ्यायचे, असं साईडला लावून घ्यायचे हे बघा। आता हे भाजायचे हे आपण नंतर ठेवले होते ना। थोडंसं वाटलं तर ह्यांना थोडंसं तेल असं सोडून घ्यायचं, आणि असं थोडं असं बघा उलटण्यानं दाबायचं। जास्त जाड करायचे नाहीत, पातळच करायचे, म्हणजे आतपर्यंत चांगले भाजले जातात। आता मी भाजून घेते हे सगळे। मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे, एकदम छान आणि चविष्ट असे बघा। हे भाजलेले पण आहेत चांगले खरपूस, आणि लागतात पण छान हे बघा असे। आणि आपण आता हे थोडेसे केले का नाही तर मग हे असे साईडला लावून द्यायचे, आणि दुसरे असे करत राहायचं। मग त्याला एका एकाला असं पलटी करत राहायचं। जास्त तेल लागत नाही, काही नाही बघा। किती छान झालेत बघा अशा पद्धतीनं। तर राहिलेले मी अशा पद्धतीनं करून घेते। रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।